बातमी ठाण्यातून। ठाण्यात शिवसैनिक संतापले। संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। तर ठाण्यात शिवसैनिक संतापले। संजय राऊतांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। तर संजय राऊत कायमच एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत असतात। त्यानंतर आता ठाण्यात शिवसैनिक आक्रमक झाले। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर संजय राऊत हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात। आज देखील त्यांनी धर्मेंद्र आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसैनिक आणि युवा सैनिक जे आहेत ते ठाण्यामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील आनंद आश्रम म्हणजे ज्या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, थोडंसं तुम्हाला थांबवते। शिवसैनिक काय म्हणतायत ऐकूया। जेव्हा सभा होती तेव्हा उद्धव साहेबांना हिंदू उदय सम्राट बोलण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागते, किंवा ते बोलत सुद्धा नाहीत। त्यांचेच पुत्र आहेत ना ते, आणि तेच त्या शिंदे साहेब नेहमी बाळासाहेबांचा आदर करतात, नेहमी बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांच्या विचारानेच आमची शिवसेना चाललेली आहे। बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना चाललेली आहे। आणि तुम्ही दिघे साहेबांना गेलं, अरे तुमचा माणूस तुमच्यासाठीच त्यांनी अहोरात्र कष्ट केले ना, त्या इतरांसाठी केले, आणि जनता त्यांना मानते, नागरिक त्यांना मानतात। आजही त्यांच्या तस्बिरीला हार घालतात, घराघरामध्ये त्यांच्या तस्बिरी आहेत। संजय राऊतांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही उद्या वरती गेले तर तुमच्या घरातले तुमच्या तस्बिरीला हार घालतील का? तुमच्या घरातले, बाकीचे बाहेरचे सोडून द्या, बाहेर तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही। तुम्ही लोक जाता म्हणून त्याची तिकडे प्रसिद्धी होते, बाकी काहीतरी बोलायचं, हात वर वेड्यासारखं करायचं। आणि संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा नारद मुनी आहे। आग लावायचे धंदे करायचे, लोकांची दिशाभूल करायची, कार्यकर्त्यांना काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, आपापसामध्ये लावालावी करायची, हेच ते संजय राऊतांचे धंदे आहेत। प्रॅक्टिकल वर्क काय? म्हणून तुमची एवढी बिचार होती, तुमच्याकडे कोणी येत नाही, म्हणजे वाईट वाटतं की 25 वर्ष झाले तरी पण। सर, ठाण्याला पहिली सत्ता शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामध्ये मिळाली। दिघे साहेबांचं घराघरामध्ये ना तर प्रत्येक दुकानामध्ये फोटो आहे। तर शिवसैनिकांच्या या आक्रमक प्रतिक्रिया आता संजय राऊतांच्या विरोधात समोर येत आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडे। कुणाल, आनंद दिघेंच्या विरोधात संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहे। प्रणिता, आनंद दिघे हे ठाण्यातल्या सर्व शिवसैनिकांचं श्रद्धास्थान मानले जातात, आणि ज्या ठिकाणी आनंद आश्रम या ठिकाणावरून ते ठाणे जिल्हा प्रमुख असताना सर्व कारभार सांभाळायचे, त्याच आनंद आश्रमाच्या समोर हे संपूर्ण आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील शिवसैनिकांकडून करण्यात आलेलं आहे। शिवसैनिकांसोबत युवा सैनिक देखील आक्रमक झालेले आहेत। हे आनंद दिघे यांचा बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला फोटो लावणं हा राष्ट्रीय कट असल्याचं वक्तव्य काही वेळापूर्वीच म्हणजे संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलं होतं, आणि यानंतर जो वाद आहे तो निर्माण झालेला आहे, आणि पहिली जे पडसाद आहेत ते ठाण्यामध्ये दिसून येत आहेत, आणि ठाण्यामध्ये हे शिवसैनिक आणि युवा सैनिकांचं आंदोलन आता आपण पाहत आहोत। प्रणिता जी, कुणाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर संजय राऊत यांनी आनंद दिघेंचा अपमान केला असं म्हणत आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहे। शिंदे समर्थकांनी हा आरोप केलेला आहे, आणि शिवसैनिकांनी संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा त्यासोबतच पोस्टर घेत आंदोलन सुरू केलेलं आहे। संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। शिंदे समर्थकांनी आरोप करत संजय राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। ठाण्यात शिवसैनिक चांगलेच संतापलेले आहे। संजय राऊतांनी आनंद दिघेंचा अपमान केला असं शिवसैनिकांनी आरोप केलेले आहेत। तर संजय राऊत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर कायमच टीका करत असतात, मात्र त्यांनी आनंद दिघेंवर अपमान केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला, आणि त्यामुळे आता ठाण्यात शिवसैनिक चांगलेच संतापलेले आहे, आणि संजय राऊतांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहे। राऊतांनी आनंद दिघेंचा अपमान केला,
तर आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काम केलं, ते शिवसेनेसाठी अहोरात्र झटले आणि अशा आनंद दिघेंचा संजय राऊत अपमान करताय असा आरोप या शिवसैनिकांनी केलेला आहे आणि त्यामुळेच शिवसैनिक आक्रमक झालेले आहे। पत्रकार परिषदेत राऊतांनी आनंद दिघेंचा अपमान केला असा आरोप शिवसैनिकांनी केलेला आहे। शिंदे समर्थकांनी आरोप करत आंदोलन केलेलं आहे।